तुम्हाला सुद्धा स्विमिंग पूलसारख्या निळ्या पाण्याचा अनुभव फ्रीमध्ये घ्यायचा आहे? रत्नागिरीतील ही जागा बघूया. चला पाहूया लपलेलं कोकण या सिरीजच्या भाग 1 मध्ये. मिनी ब्लॉगचा हा आमचा पहिला प्रयत्न आहे. जर काही चुका झाल्यास तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आम्ही आमच्या लाल परीला घेऊन रत्नागिरी ते मालगुण असा प्रवास चालू केलेला आहे. रत्नागिरीपासून मालगुण हे गाव 25 किलोमीटर अंतरावर आहे. ह्या प्रवासादरम्यान दिसणारे आजूबाजूचे दृश्य हे डोळ्यांना एकदम विचलित करणारे आहे. याच सौंदर्याचा मेन भाग म्हणजे हा आरेवारेचा बीच. हा बीच बघून स्वप्नील जोशींचं सुद्धा रडू आवरलं नव्हतं. म्हणजे आरे वारे वगैरे काय बेल्ट मी आता रत्नागिरीला शूट केले काय म्हणजे मी कोकणात मला रडू कोसळलं. प्रवासाचा आनंद घेऊन झाल्यावर आता आपण आलो आहोत मालगुण या गावामध्ये. तुम्ही बघू शकता लांबूनच किती निळं पाणी आहे. पाण्याचा कलर बघूनच आमच्या मित्रांना कंट्रोल काही झालं नाही. त्यांनी मजा करायची सुरुवात केली. थोडा वेळ पाण्यात मजा करत असताना आपल्या ऋत्विक भावाला एक चांदीचे ब्रेसलेट गावले. हे ब्रेसलेट जर तुमच्यापैकी कोणाचं असेल तर त्याने आम्हाला DM करून त्याचा पुरावा द्यावा आणि ते ब्रेसलेट घेऊन जावे. भेटूया पुढच्या भागामध्ये.